जळगाव खान्देशातील यावल येथील तुबानाज टीएन हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात खामगाव येथील रहिवासी मोहम्मद फारुक यांना 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा दंडाधिकारी जळगाव कार्यालयातील अल्पबचत भवन येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। यावेळी आदिलशाह फारुकी संस्थानचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद फारुक नोमानी, टीएन मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जावेद शेख, टीचर्स असोसिएशनची राज्य अध्यक्षा शुभांगी पाटील, एकता संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, मोहम्मद हनीफ, शब्बीर इत्यादी व्यासपीठावर विराजमान होते। सलग 45 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे खामगाव येथील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहम्मद फारुक यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 37 सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फारुक शाह नोमानी, डॉक्टर जावेद शेख, अल्ताफ शेख, अयूब शेख, शफिका, अनिता चौधरी, आसिफ शाह, रोशन शाह, अमीन शाह, गुलाम गौस, अबुल मुजफ्फर शाह इत्यादींनी अथक परिश्रम घेतले। संचालन फारुक शाह नोमानी यांनी तर आभार प्रदर्शन जावेद शेख यांनी केले। मोहम्मद फारुक, विदर्भ न्यूज, खामगाव।